नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल 30 मे रोजी राज्य शासनाकडून एक जी.आर. निर्गमित करण्यात आला। आता राज्यामध्ये उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48च्या 2 अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणजेच SDRF ची स्थापना करण्यात आली होती। पण याही पलीकडे SDRF ची जी काही रक्कम होती ती शेतकऱ्यांना कमी प्रमाणात दिली जात होती आणि म्हणून NDRF च्या अंतर्गत शेतकऱ्यांना ती मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पण याही पलीकडे आता एक महत्त्वाची गोष्ट आली, ती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% या प्रमाणामध्ये अंशधन दिलं जात होतं। आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दगड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवृष्टी वगैरे, ढगफुटी, टोळघाट, थंडीची लाट, कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना याची मदत दिली जात होती। पण आता जे काही अवकाळी पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामध्ये आता राज्यात नुकत्याच झालेल्या या पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी आणि याचाही संदर्भ घेता 27 मे 2025 रोजी मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली त्या बैठकीतल्या चर्चेमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रतिनिधित्व कायदा याच्या निर्देशांप्रमाणे निविष्ट अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला। आता याच्यामध्ये जी काही खरीप 2025 पासून विहित नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीकरता द्यावयाच्या निविष्ट अनुदान व तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आल्या होत्या। आता याच्याही पलीकडे जर गेलं तर पंचनामे करूनच काही फायदा नाही जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली। राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीसाठी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन निर्णय महसूल व वन विभाग अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मदतीची दर विहित केले आहेत, ज्यामध्ये प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ट अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत। त्या सूचनांचा आता राज्य शासन पालन करणार असल्याचं दिसते। राज्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे पुरामुळे शेती पिकांचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। अक्षरशः तोंडाशी आलेला जो काही घास होता तो घास निसर्गाने हिरावून नेलेला आहे। अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या शेती पिकाचं नुकसानीसाठी पंचनामे करण्यासाठी इथे माहिती देण्यात आली। 2025 व या पुढील कालावधीकरता केंद्र शासनाने अधिसूचना केलेल्या नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेती पीक नुकसानीसाठी आता राज्य शासनाकडून एक निर्णय देण्यात आला। आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर 1 जानेवारी 2024च्या अन्वये दिलेल्या सूचना म्हणजे जो काही निर्णय होता तो अधिक्रमित करण्यात येत आहे। म्हणजे जो काही आता तो निर्णय बंद केला आणि नवीन निर्णय जाहीर केला। याच्यामध्ये राज्य शासनाकडून आधी 6,500 रुपये शेतकऱ्यांना मिळत होते आणि केंद्र शासनाकडून 8,500 रुपये जिरायतसाठी मिळत होते। याच्याही पलीकडे जाऊन आता जी काही रक्कम आहे ती रक्कम वाढवून आता शेतकऱ्यांना जिरायतसाठी 13,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। म्हणजे आधीचे निर्णय जो काही होता राज्य शासनाचा तो निर्णय आता रद्द केला आहे आणि नवीन निर्णय आला। नवीन निर्णयाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना इथे चांगली नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो, आणि याचे पंचनामे लवकरच सुरू होऊन शेतकऱ्यांना याची आर्थिक मदत राज्य शासनाकडून दिली जाणार असल्याचं इथे नमूद करण्यात आलेल्या या जी.आर. मध्ये मित्रांनो। अजून काही नवीन अपडेट आला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।